नका लांबूनच बघायचं. ते नंदाचं पोरग येते, त्याला बघितले तुम्हाला काहीच कळत नाही. ती म्हणली आत्या लांबूनच बघते. आता शब्दाक लक्ष द्या बरं का. बाहेर गेली, कृष्णाला बघितलं आणि पळतच आली. म्हणली आत्या आत्या. नाही कळलं? नाही कळलं. डबल आहे का? आत्या आत्या. आता कळलं, लक्षात आलं का नाही? आत्या आत्या म्हणली काय? माय म्हणली आत्या. अगं काय झालं? माय आत्या. ती काय होते, पोरगी बघायला पाहुणे आले ना. आता मला आवडतच नाही बघा, सांगा वाटत होटात आले पोटात वाटत नाही. पोरगी बघायला पाहुणे आले ना, मग पोरगीला पोरगा जर पसंत नाही पडला तर ती पाणी देऊन असेल आणि जाताना अशी जाणं आणि तिथून महागारी येताना माईकडं कसली पाणी काळत सरतून येऊन मग थोडं सांगायला बाबा मी हिरी जोडून ढकलून दे, पण मला तसलं डांबरी मी काढून मी जोर मारे मग मला हिरी कसलं आहे का ते तसलं डुकरावणे असं बघू लागलं माझ्याकडे. काय माई पैसे राग काढते पोरगी. आणि आता पुढचं आहे का पोरीला जर पोरगा पसंत असला आणि ती मग अशी येणार, तिला विचार कसा आहे? अगं पास आहे का? गप्पर हो तू काही बी म्हणता नको का पास हो का समजून चालायचं. पास आहे म्हणून लक्ष द्यायला लागलंय का नाही? आता बघा म्हणली आत्या. म्हणली काय आत्या? म्हणली काय झालं? माहितीच आहे ना. म्हणली कृष्ण हो लई नाचत आहे माय आत्या, लई नाचत आहे आत्या आत्या. कळलं का नाही कळलं? कळलं का नाही कळलं? माय आत्या त्या बायो सासूनाचा झगडा. लक्ष द्यायला लागले का नाही? इकडं बघा आत्या तेच आहे ना. म्हणली तेच आहे हो. एक 10 मिनिटं देता का? होय साहेब एक 10 मिनिट होय. 5-10 मिनिटं काही अडचण नाही ना? हां काय होय भूक लागली. हातवर करा बरं, मला मतदान घेऊ द्या. कीर्तन हातवर केलं कीर्तन किती जणाला बंद करा वाट. इकडे लक्ष द्या माझ्याकडे बघा. झालं आता इकडे बघा. मग आत्या तेच आहे. म्हणजे तेच आहे हो लई नाचत आहे. लई नाचत आहे आत्या. आणि बरं बोलून मी नाही बाया तुझा. मग म्हातारी आली इकडे बघा ना. आणि म्हातारीने बघितलं. म्हणे म्हातारी म्हणली, म्हातारी अगोदर गिर टाकीत होती पण कृष्णाला बघितलं म्हातारीचा गिअरबॉक्सच बिघडून गेला. माय म्हणली कृष्णा ये 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 ये. नाही बाबा तू मारतीस. अरे तू यासारख्या नाचणाऱ्या पोराला कशी मारीन? ये 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 ये. आला कृष्ण नाचायला लागला. नाचता नाचता मधीच थांबला. म्हाताऱ्या म्हणले ए नाच की. कमन मधीच बंद केलंस माणूस मूडमध्ये येते. हा कसं असतंय महबूब की हर चीज महबूब होती है. कळते माझं बोलणं? त्याचं एकदा माणूस आवडला पाहिजे. त्याचं दिसणं, त्याचं रुसणं, त्याचं फुगणं सगळं गोड. आमच्या इथल्या बाळ्यानं भलती काळी बायको केली आहे. मी म्हणलं काय बघितलंस रे? ते म्हणलं हे बघा महाराज शेवटी मन गेलं. कळायला लागलंय का नाही माझं बोलणं? हे असं असतंय ते. एकदा आवडलं की आवडलं. म्हातारी म्हणे नाच की. ए नाच की. नाच रे कृष्ण मला पाहू दे नयनी. नाच रे कृष्ण मला पाहू दे नयनी. सर्वांना हारूस घे. एक ताली वाजवा शेवट आहे. नाच रे कृष्ण मला पाहू दे नयनी. एकट्याला कुठं मुडी येत असतो का? हे माय म्हणल्या कोण जाय नाचन तुझ्या संग सगळे रानामाळात गेले. तुम्ही काय करतात?
हे आम्हाकडं ताल धरता येत असतो का रे? आता ताल देणारच देव असल्यावर काय येणार नाही. म्हाताऱ्या नाचविल्या देवानं 80-80 वर्षाच्या म्हाताऱ्या अशा ताल धरायच्या चांगल्या, बरोबर आहे का नाही? नाचायला लागल्या, नाचता नाचता मधीच थांबला. आता काय झालं? एका जागेवर कुठं नाचत असते का? मग मी जिकडं तोंड करेन तिकडं. तसं हर चीज महबूब होते ना, बरोबर आहे का नाही? देवानं नाचवीत नाचवीत म्हाताऱ्या नेल्या मंदिराच्या महागं आणि गोपाळाला सहज असं केलं, लावले घरात. समजणं लोक इशारा काफी, गेले घरात, कच्चून खाल्लं. पुन्हा देवानं नाचवीत नाचवीत म्हाताऱ्या इकडं निघाल्या. पुन्हा गोपाळाला देवानं असं केलं. ती एक गवळण चॅप्टर होती. ती म्हणली, कृष्णा नाचवीत नाचवीत इकडं नेलंस तेव्हा असं केलंस, इकडं नेलंस तेव्हा असं केलं. काय रे काय झालंय की म्हणला कोरोनापासून झटकाच यायला. म्हणला काय झालंय काय? ए म्हणल्या बाजाला खेळायचं, चल तुला ताकन भात देते खायला. मनातली मनात म्हणलं हे शिव तुझ्या घरात मिळेल तरी काय आता. आणि बघायला गेल्या पहा ती गवळणी तव ती पालती दुधानी म्हणती नंदाची आपुरे आजी चोरी केली खरे. आणि मग जिचं घर होतं ती म्हणली माय मेल्याचा झटका कळाला की आज केलं तवा पोरामध्ये गाठले, आज केलं तवा बाहेर काढले. याच्या खोड्या किती सांगू मही पत्र शिंदवाटे बाई तुझा लाडका खाना तुझी तुलाच गोड वाटे. एके दिवशी यशोदेने वैष्णवीला मांडीवरी मुख पसरण करते मुख पसरण करते सगळ्यांनी वा माझे थोड्या नको करू माझे बाबा 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 थोड्या नको करू माझे बाबा बाबा बाबा. कडा कडा बोट मोडले उग, लक्षात आलं का नाही? आता मी जातो सिमेंट कालवाय नाशिकला, तुम्ही करा कीर्तन आता. हा वा गोड म्हणल्या थोड्या करू नको. आई नाही कोण म्हणलं तुला? बळीराम दादा खोटं बोलतो कुळाण घेतो माझ्यावरी, त्याचं काय ऐकायलीस? आई मग तुझं म्हणणं काय? माझं म्हणणं एकच आहे, उद्या जाई राणा सवे घेऊन गुधना. देव गेला माडीवर. कुठे गेला देव? बोला की माडी कळती माडी. माडीवर गेला देव आणि माडीवर जाऊन हाक मारली, उचला की तुम्ही तुम्ही गाया घेऊन सारे प्यारे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाल रानात या. देवानं सांगितलं मी आरचारी म्हणलं, आरचारीच म्हणले हे उचलायचं. गायी घेऊन रानात या. सगळे गोपाळ आपापल्या गायी घेतल्या, रानात नेल्या, खेळ खेळ. सगळे गोपाळ गायी घेतल्या. कृष्णाच्या दारावर कृष्णा आवाज येईना. ए मैया ए सुधा मैया काय रे पेंद्या कन्हैया कुठे? झोपलेला आहे. उठव त्याला. म्हणावा आल्या सगळ्या गायी. काना ढवळी आली काना पवळी आली गाई राखी तू पेंद्या सुधा गाई राखी तू पेंद्या सुधा तुम्ही गाया घेऊन सारे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ तुम्ही गाया घेऊन सारे तुम्ही गाया घेऊन सारे ज्या महाराजाला म्हणता येते त्याच्या संग नाही म्हणायचे, त्याच्या मागं म्हणायचं. मला येत आहे की म्हणायला, मला मायापुरतं येत आहे. काही येडे येते
मग उचलायचं. मला नाही गरज पडत. मी म्हणतो काय होतंय, तुमचा सूर वेगळा, माझा सूर बेसूर होते. त्याच्यामुळं काय, कान्हा ढवळी आली, कान्हा पवळी आली, ढवळी पवळी, हे सुनांचे नाव आहेत. कुणाचे? आता मात्र भुका लागल्या तुम्हाला, हे खरं झालं. अहो हे गाईचे नाव आहेत. कुणाचे? गाईचे. ढवळी आली, पवळी आली, गाई राखी तो पेंद्या सुदा, मी गाया घेऊन सारे गोपाळ रानात गया. सगळे गोपाळ रानात गेले, खेळ खेळायले. पहिला खेळ होतो तो हा मामा. अनेक प्रकारचे महत्वाचा खेळ, विटी दांडू, चिन्नू लगोऱ्या, नाना परी. विटी दांडूचा खेळ अति सुंदर. एक विटी आणि एक दांडू, त्याचं नाव विटी दांडू. लक्षात आलं? आणि इकडे बघा, रूपक आहे, रूपक. ताई हे रूपक आहे, नाहीतर संसाराच्या खेळालाच गुरुजी नाव दिलेलं आहे विटी दांडू. एक विटीने एक दांडू, त्याचं नाव आता काय कायला दोन दोन इटी आहे, ती गोष्ट निराळी. पण इटी एकच, बरोबर आहे का नाही? हा, एका जणानं कोलायचं आणि दुसऱ्या पार्टीनं हेलायचं, बरोबर आहे का नाही? हा, मग ती कोलायचं, मी कोलणारा चॅलेंजवर कोलतो पुन्हा. कोलू का रे? ते म्हणते थांब थांब थांब. पुढच्या पार्टीचा म्हणते थांब, गडी उभा करू दे. हा, हे तू तिथं, तू इथं, तू तिथं, हा तू इथं उभा राहा, इथं माग. हा गड्या हो म्हणले, काय ध्यानात ठेवा, काय कोलायलाय म्हणले. मग झेला रे झेला, वरच्या वरी झेला, हत्तीचे गमावितो पटिस काय टोला, हत्तीचे गमावितो पटिस काय टोला, गड्याली सांगतोय, झेला रे झेला, वरच्या वरी झेला, खाली पडू देऊ नका. मग कोल का, हा कोल की मग इटी झेलली नाही. इकडे होते का ते इटी दांडू? मग काय करायचं, त्या गल्लीवर दांडू आडवा ठेवायचा. कशावर? तुम्हाला माहिती का इटी दांडू? माहिती तुला? ह्या पुरीला विचारायला, तुला पबजी माहिती का? हा, ही माहिती, बरोबर आहे का नाही? हा, इटी दांडू तुला माहिती का? इटी दांडू ताई तुम्हाला इटी दांडू तुम्ही खेळात का? असा गल्लीवर दांडू काय करायचा, आडवा ठेवायचा. आणि ज्याच्यावरती राजा आलेलं आहे त्यानं ती इटीनं ती दांडू काय करायचा, आता उडवायचा, बरोबर आहे का नाही? आणि जर का हुकला रे बाबा, त्याच्यावर कावड लागायची, लंगडी लंगडी. कळायला लागले का नाही? लंगडी लागायची. मग ती ज्याच्याकडे दांडू त्यानं हा बघ, तू बघ, ती बघ, आणि ती नाही मेळ लागला की मग ती दांडू राज लागायची, कावड यायची. काय यायची? लंगडी होती का इकडं? म्हणजे ती गल एका दमात जिथं इटी आहे तिथून ती गल गाठायची. कशी गाठायची? एका दमात. मग ती त्याच्यावर राज आलेलं आहे, ते असं बघणार, इटीकडे एकदा, गल्लीकडे एकदा, अच्छा कोच्या खाऊन. आता ज्याचं जळत त्याला कळतं, बाकी ज्याला काय अंतर जाईल का? तोवर तर मागच्या पार्टीचा दांडू घेऊन येणार. ए अजून कधी खरं म्हणजे अविनाश महाराज
मालिका निघाली गोष्ट खरी आहे. महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार तसं तर मीच आहे खरं म्हणजे. बरोबर आहे का नाही सांगा? काय सांगावं? इकडं लक्ष द्या. मुद्दा एवढाच आहे. बक्षीस मला देऊन टाकलं पाहिजे तुम्ही. लक्षात आलं? इकडं बघा, मुद्दा एवढाच आहे. अनेक प्रकारचे खेळ निघाले. खेळ खेळत असताना झाली आता वेळ म्हणती अनाशी. एवढं कीर्तनावर प्रेम आहे. संपत आलं म्हणलं की माणसानं असं केलं. लक्षात आलं? वा, असंच प्रेम गुरुजींवर, कानिपनाथ भगवंतावर असंच आपलं असावं. श्रद्धा भावना वाढावी. सगळे गोपाळ एका जागेवर बसले. खेळ खेळत असताना सगळ्याच्या शिदोऱ्या एकत्र केल्या. सगळ्याच्या शिदोऱ्याचा काला केला. तो काला आज गुरुजींच्या इथं खरं म्हणजे 22वे वर्ष हे. त्या 22व्या वर्षात पदार्पण आणि 23व्या वर्षाची सुरुवात म्हणजे आपला हा सप्ताह आहे. आपल्याला मनापासून धन्यवाद. मध्ये एकदा काल्याचं योग, त्याच्या आधी रात्रीचा एक योग आलता आणि यावर्षी पुन्हा. तसं मी काकाला म्हणलो तर रात्रीचं द्या, मला जागराचं करतो मी. काका म्हणले नाही, सगळ्याचं म्हणणं आहे की काल्यालाच तुम्ही पाहिजे. लक्षात आलं का नाही? आणि म्हणून माझा योग आला. इथं आम्ही सेवा या भावनेने येतो, गुरुजींची सेवा करतो. ह्याच्या पहिले आमच्या गुरुजींनी एकच सांगितलं आहे. माझ्या गुरुजींनी काय? सेवा करत राहायचं, देव त्याचं फळ नक्की देत असतो. लक्षात आलं का नाही? सेवा करत राहा, आनंदानं राहा, प्रेमानं राहा. फकीराना आए थे सदा कर चले, खुश रहो तुम कुंबळी वालो, हम दुआ कर चले. आपल्याला मनापासून धन्यवाद. टी व्हीवर, यूट्यूबवर आपण टी व्हीला रोज असतात की माझे कथा कीर्तन बघत असताना टी व्हीतला महाराज येड्यावर इज्जत नाही तुम्हाला माहिती. तुम्हाला इज्जत नाही. 100 देऊन पाया पडाय पाहिजे तुम्ही. मला इज्जत नाही तुम्हाला थोडी बी. यूट्यूबला, फेसबुकला, इंस्टाग्रामला आपण प्रकाश साठे ऑफिशियल टाकलं की सगळ्या कथा त्याच्यावर लाईव्ह येतात. आपण त्या बघा. सगळ्याला विनंती करतो. सगळ्या कथा झाल्या माझ्या. आता भागवत झालं, रामायण झालं, शिवपुराण झालं, ज्ञानोबराय तुकोबराय झाले. स्वामी समर्थांची 10 दिवस कथा सांगितली मी टी व्हीला. त्याच्यानंतर ब्रह्मांड नायक 10 दिवस सांगितले. सगळं तात्रे पुराण सांगितलं. सगळ्या कथा झाल्यात. आपल्या सगळ्यांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन. गुरुजींच्या चरणी विनम्र भावाने. खरं म्हणजे इथं मी गुरुजी कोण कीर्तनाचे पैसे बी घेत नाही महाराज. आता गुरुजींनी पैसे दिले तर मी घेणार नाही, अजिबात नाही महाराज. कशाला सेवा करायची? पण लईच आग्रह केला तर एक प्रसाद म्हणून घेणार, बाकी काय नाही. लक्षात आलं का नाही? आता ना गुरुजीचा प्रसाद म्हणून घेणार. असे बाहेरच्या वणी 60-70 हजार घेणार बी नाही मी. गुरुजीचा प्रसाद म्हणून जेवढे 50,000 देतील तेवढेच घेणार मी काही घेणार नाही. लक्षात आलं का नाही? काका मला नेहमी म्हणतात नाही लई महाराज आहेत पण लई चॅप्टर गोड बोल्या एवढाच आहे. लक्षात आलं? गोड बोलून कडीला काढायचं महाराज. दुनिया बेकार निघाली. होय, माझं एकच तत्व आहे, सगळ्याशी गोड बोलायचं, आनंद राहायचं, प्रेमानं राहायचं. हे बघा, 2 शब्द गोड बोलले, उद्या तुमचा माझा संबंध नाही, गोड बोलायचं. भेटलं गोड, वा 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 वा, आवडीनं भेटायचं. पुन्हा काय, तुम्ही तुमच्या प्रपंचात व्यस्त आहेत, मी माझ्या कामात व्यस्त आहेत. एवढंच सोबत येतं आहे, बाकी काय सोबत येते सांगा ना? कुठं दिसला तर रामरामजी हरी येता का जेवायला, आपण दक्षिणा पायावर ठेवायची, झालं. ह्याच्या पण सांगा. काही नाही, माझ्या जीवनात काही नाही. मी एवढंच केलं. हां, हेच चांगले धंदे केलेच म्हणतो. बरोबर आहे का नाही? पण असू द्या असं, कारण माझ्या जीवनात दुःख खूप बघितलेलं आहे. माझी माय मी 5 वर्षाचा असताना गेलेली. माझे वडील 7 वर्षाचा असताना गेलेले. आई वडील हे सगळे गेले. मी हसत का राहतो त्याचं कारण आहे, मोकळ्या मनानं हसणारी माणसं ही आतून खूप तुटलेली असतात. हे लक्षात ठेवा. आम्ही म्हणजे आतून तुटलेली माणसं आहेत. खरं म्हणजे आई वडिलाचं प्रेम मिळालं नसल्यामुळं, प्रेम या शब्दाचा अर्थच काय होतो हे आम्हाला माहीत नाही. कधी आम्ही बघितलं नाही कसलं असतं ते. त्यामुळे हे सगळं दुःख भोगलेलं असल्यामुळं आता हे फक्त एकच आहे, आता रडायचं नाही तर लढायचं. म्हणून हसत हसत जीवनकडीला काढायचं. माणसात असतो नेहमी. यांना अविनाश महाराज, मला ह्या भागात अविनाश महाराजांनी आणलेलं आहे. चांगले कीर्तनकार आहेत, नामवंत गुरुजीचे अनुयायी. आणि 100 कीर्तनं तर अविनाश महाराज दरवर्षी मला देतात. या भागात कीर्तनं असतात. मला कीर्तनं नाही, त्यांना महाराज मिळत नाही असं म्हणून नाही. लोकांची एक ऑफर असते, साठी महाराजाला घेऊन द्या. आणि म्हणून एक ओळखी पाळखीमुळं एक महाराज मला तिथं बोलवतात. पण मी कधी बघा, मी प्रसन्न असतो, कधी नाराज नसतो, काय नसतं. चलत राहते, कमी जास्त होत असते जीवनात. आतापर्यंत तुम्ही आणि मी ते करत आलो. जे आपल्या मनाला वाटतं ते झालं, ते जे देवाला वाटतं ते. आता तुम्ही ते करा जे देवाला वाटतं ते, मग होईल तुम्हाला वाटतं ते. त्यामुळे मस्त राहायचं, आनंदात राहायचं. आयुष्यात नाराज होऊ नका. आहे त्या गोष्टी समाधान माना, नाही त्याचं दुःख करू नका. 200 रुपयाची नवऱ्याने साडी आणली ना, त्याच्यातच सुख मानायचं. 500ची शेजारणीची बघून नाराज व्हायचं नाही. कारण परिस्थिती वाईट असल्यामुळे 500ची मिळणार नाही आणि 200च्या साडीतला आनंद बी निघून जाणार. आलं लक्षात? त्यामुळे मस्त राहा, आनंदानं प्रेमानं राहा. कुठं भेटलात तर भेटा, नाही तर मग भेट वरीच. आता काय, आता बरोबर आहे का नाही? हां, कुठं का व्हायना भेट होईलच का नाही होणार? होय, बरोबर आहे का नाही? कुठं तरी का व्हायना भेट होईलच. इथं नाही झाली तर
वरी का व्हायना होईलच. सगळ्याला धन्यवाद. हे काय तुम्ही शूटिंग करून वरी घेऊन जाणार आहेत का मला दाखवायला? वरी आल्यावर लक्षात आलं का नाही? इकडे लक्ष द्या. मोबाईलचं फार सुंदर आहे महाराज, उपयोग चांगला करता आला पाहिजे मोबाईलचा. आम्ही हमेशा एक वाक्य सांगतो, जितना अंगूठा फोन पर चलता है उतना माला पर चल जाते तो भगवान मिल जाते हैं. तेवढा जर देव माळीवर चालला तर देव नक्की भेटेल आपल्याला. पुन्हा एकदा धन्यवाद. पुन्हा देवाकडं कानिपनाथाकडं गुरुजींसाठी उदंड आयुष्याची मागणी मागूया आणि माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्णविराम. पुढच्या वर्षी बी या सगळेजण. हां, मी बी येतो, काय अडचण नाही. म्हणजे मी येतोच की, कीर्तन नसलं तरी मी येऊन तर जाईनच की, असं बरोबर आहे का नाही? सकाळ संध्याकाळ केव्हा तरी येऊन जाईनच ना, पण जाईनच म्हणावं येऊन. हां, येच म्हणावं, पण नाही म्हणू नको, बरोबर आहे का नाही? तुम्ही या, मी गुरुजींच्या आयुष्यासाठी आपण मागणी मागूया. गुरुजींचे आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम असेच राहावेत. कानिपनाथाची कृपा गुरुजीवर असावी, गुरुजीची कृपा आपल्यावर असावी. कारण ही गुरुजींचा सगळा परिवार आहे. गुरुजीचे आपण सगळे लेकरं आहोत आणि माय बाप जर कोण असतील तर ते गुरुजी आहेत. बरोबर आहे का नाही? मग तुम्ही व माता पिता तुम्ही व श्रद्धा ठेवा. भावना गुरुजीच्या पायावर भावना ठेवा, श्रद्धा ठेवा, माया पायावर 100 ठेवा. एवढं विनंती करतो. थांबतो. माझ्या वाणीला विराम. ज्ञानेश्वर गडबड कोणी करू नका. तिथं जागा करा. गडबड कोणी करू नका.